आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. मध्यंतरी माझ्या एका जिवलग मित्राच्या बहिणीचं लग्न झालं. आमचं म्हणजे घरचंच येणं जाणं खूप संबंध आहे छान. काकूंनी मला आधीच बजावलं होतं की तुला एका आठवड्याआधीच तुला मदतीला यायचं आहे बरं का, आम्हाला सगळी मदत तुला करायची आहे. येस. आणि माझ्या मित्राची जी बहीण आहे ती मला पण भाऊ मानते. तर तिने मला मागच्या भाऊबीजेला सांगितलं होतं की मला ती म्हटली होती की मला दुसरं काही नको, तू माझ्या लग्नाचा मेनू डिझाईन कर. तर त्याप्रमाणे मस्त मी लग्नाचा मेनू त्यांचा डिझाईन केला आणि केटरिंगवाल्यांना दिला आणि त्याची सगळी व्यवस्था मी बघितली. लग्नामध्ये खूप धमाल आली, खूप मजा आली. आणि लग्न झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी एक पार्टी ऑर्गनाईज केली होती घरीच. म्हटलं मी तुमच्या आवडीच्या 2-3 मस्त डिशेस बनवतो, तुम्ही घरी या दोघंही जण मिळून. तिथे पण खूप धमाल केली आम्ही. आजच्या रेसिपीज मी ज्या केल्या होत्या त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या डिमांडप्रमाणे त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहेत, खूप टेस्टी रेसिपी आहेत. चला बाकी गप्पा गोष्टी आपल्या मस्त किचनमध्ये होणारच आहेत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. आपली जी पहिली डिश आहे ती आपल्याला डायरेक्टली कोकणाच्या किनाऱ्यावर घेऊन जाणार आहे. ती म्हणजे कोळंबी मसाला. मस्त लागणार आहे ती डिश. आणि दुसरी आपली रेसिपी असणार आहे चिकन पॉकेट्स. दोन्ही रेसिपी टेम्पटिंग आहेत आणि मस्त रेसिपीज आहेत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. कोळंबी मसाला. लागणारं साहित्य आहे कोळंबी, कांदा, खोबरं आणि कांद्याची पेस्ट, टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, व्हिनेगर, कोथिंबीर, काळी इलायची, धणे, जिरे, लवंग, दालचिनी, स्टारफूल, वेलची, मीठ, हळद आणि तिखट. आलं लसणाची पेस्ट. तर आपण साहित्य बघितलं आहे. याला प्रॉन्स जे आहेत ते आता साईज जर मोठे तुम्हाला आवडत असतील तर ते मोठे घ्यायचे आहेत. आणि याचं सगळं मी साफ करून घेतलेले आहेत प्रॉन्स वगैरे. आणि ही जी पेस्ट केलेली आपण त्याच्यामध्ये एक अर्धी याची वाटी आहे आपली खोबऱ्याची वाटी आहे, त्याच्यामध्ये एक कांदा आहे, असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली. थोडंसं किंचित पाणी टाकून, जास्ती पाणी टाकायचं नाही आहे. त्याच्याचबरोबर बाकीचे आपण स्पायसेस घेतलेले आहेत. आणि इथे मी आता गॅस ऑन करणार आहे. आता हा जो आपण मसाला बनवणार आहोत, आपण एक सुका एक प्रकारचा मसाला, गरम मसाला जसं म्हणू आपण तसं बनवणार आहोत. तो आपण बनवून ठेवू शकतो, इतर ठिकाणी पण आपण वापरू शकतो. हा स्पेशली मी बनवून घेतो आहे कारण की हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप मस्त लागतं. तुम्ही बनवून बघा. एक 8-10 लवंग, दालचिनीचे 2 तुकडे, स्टारफूल एक अर्धा, एक बडी इलायची, त्याच्यामधले जे दाणे असतात ना ते आपण थोडेसे टाकणार आहोत त्याच्यात. आणि आपली नेहमीची इलायची आहे त्याचे पण दाणे टाकतोय. जिरा 2 टीस्पून आहे जिरा. आणि धणे पण 2 टीस्पून टाकणार आहे. लाल मिरच्या सुक्या एक 5 ते 6. मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एका रेसिपीसाठी फक्त मसाला करणं तेवढा आपल्याला वेळ होत नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे हे मसाल्याचा जो मिक्स आहे हा काय वाया जाणार नाही आपल्याला. तर कुठल्याही आपण भाजी एखादी करू तर तेव्हा पण थोडासा हा मसाला आपल्याला वापरता येईल. कुठलाही मसाला बनवताना प्रमाणाला फार महत्त्व आहे. कुठलीही एखादी गोष्ट त्यात जास्ती झाली तर ती ओव्हरपॉवरिंग होते आणि त्याचा सगळा फ्लेवर फक्त मग त्या एका इन्ग्रेडियंटचा येऊ शकतो. त्याच्यामुळे प्रमाण फार महत्त्वाचं आहे.
जेव्हा आपण रोस्टिंग करतो किंवा हे परततो त्याला कधी बंद करायचं हे पण महत्त्वाचं आहे, कारण खूप जास्ती त्याला झालं परतलं गेलं तर त्याच्यामुळे मसाले कडवट होतात. त्यातला फक्त फ्लेवर बाहेर आला पाहिजे एवढं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. झालाय मसाला झालेला आहे. बास, आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बस, आपण करतोय एक अतिशय टेम्पटिंग डिश, कोळंबी मसाला. आपण बघितलं जो गरम मसाला आपल्याला या डिशसाठी लागणार आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. सगळे मसाले आपण पॅनमध्ये टाकलेले आहेत. त्याला मंद आचेवर त्याला 5-7 मिनटं त्याला भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा एक मसाला तयार केलेला आहे. एकदम फ्लेवरफुल आणि खूप मस्त झाला आहे मसाला. मी म्हटल्याप्रमाणे ही डिश तर याच्यासाठी आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मस्त कुठेही आपल्याला वापरता येईल असा मसाला झालेला आहे. आहा, असे काही मसाले त्याचा फ्लेवर आल्यानंतर एकदम मूड मस्त होऊन जातो माझा. आता आपल्याला पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकू. आहा, आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा एक कांदा, कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा थोडासा रंग बदलायला लागल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट वापरणार आहोत. आलं आणि लसूण थोडंसं टाकणार आहोत त्याच्यात पेस्ट, आणि टोमॅटो टाकणार आहोत. मला एक त्या भागामध्ये ही पण गोष्ट खूप आवडते की म्हणजे कोकण या भागामध्ये प्रत्येक घरामध्ये जर घर छोटं असलं तरी चालेल, पण मागे छोटीशी जागा असते. त्या ठिकाणी पालेभाजी लावलेल्या असतात, मिरच्या असतात, कोथिंबीर असते, आणि आपल्याच अंगणातल्या भाज्या तिथे बायका मस्त त्याच्या भाज्या करतात. एकदम फ्रेश अशा भाज्या असतात त्या घरी. ती खूपच मस्त गोष्ट आहे. जवळपास प्रत्येकाच्या घरी या असतातच, म्हणजे अंगणामधल्या भाज्या लावलेल्या असतात. कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आलं लसणाची पेस्ट टाकतोय मी 1 चमचा. आता टाकणार आहे टोमॅटो. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला छान. हा मसाला जेवढा व्यवस्थित शिजला जाईल, परतल्या जाईल, तेवढी त्याला डिशला टेस्ट अजून छान येणार आहे. कढीपत्ता टाकूया, थोडे चिरून टाकलेला आहे मी, म्हणजे टेस्ट आणखीन छान येईल. वा, आता यात मी टाकणार आहे हळद, 1-2 चिमूट हळद, लाल तिखट, मसाला हा जो केलेला आहे आपण हा व्यवस्थित शिजला आहे, कारण की तेल सुटतं आहे त्याला, याचा अर्थ आता तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे जे मिक्स तयार केलेलं आहे आपण नारळाचं आणि कांद्याचं, हे मी टाकणार आहे 2 चमचे, मोठे चमचे. हा रंग त्याचा एकदम बदललेला आहे. आता आपण टाकणार आहोत कोळंबी, आणि हा 1 टीस्पून मसाला, थोडासा अजून टाकू, बस. मीठ, थोडं पाणी. आहा, मस्त रंग आलेला आहे. आहा, इतकं ते टेम्पटिंग आणि इतका मस्त झाला आहे मसाला. बस, खूप जास्ती त्याला शिजवायचं नाही. ते कोळंब्या खूप जास्ती शिजवलं तर रबरी होतात, त्याच्यामुळे आता ते शिजत आलेलं आहे. थोडंसं व्हिनेगर टाकणार आहे मी, आणि कोथिंबीर. आहा, आता
आता जर तुम्हाला स्टार्टर म्हणून याला करायचं असेल, सर्व करायचं असेल तर थोडासा मसाला अजून घट्ट ठेवायचा आहे आणि पराठ्याबरोबरच द्यायचं असेल किंवा रोटीबरोबर सर्व करायचं असेल तर आपल्याला थोडंसं एवढ्या थिकनेसचं त्याला ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित खाता येईल. बस मी आता इथे गॅस बंद करतोय. बस आणखी काही नको याला, फक्त कोथिंबीर थोडी. तयार आहे मस्त गरमागरम कोळंबी मसाला. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोळंबी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, कांदा खोबऱ्याची पेस्ट, टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, व्हिनेगर, कोथिंबीर, बडी वेलची, धने, जिरं, लवंगा, दालचिनी, स्टार फूल, वेलची, मीठ, हळद, तिखट आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये 8 ते 10 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, मोठी वेलची, वेलचीचे दाणे, 2 चमचे जिरं, 2 चमचे धणे आणि 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालून मंद आचेवर हा खडा गरम मसाला भाजून घ्यावा आणि मिक्सर मधून वाटून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, चिरलेला कढीपत्ता, चिमूटभर हळद, तिखट, कांदा खोबऱ्याचं वाटण, प्रॉन्स, 1 चमचा वाटलेला खडा गरम मसाला, मीठ, पाणी, व्हिनेगर आणि कोथिंबीर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. कोळंबी मसाल्याची चमचमीत रेसिपी आपण बघितली. आता बघूया पुढची रेसिपी. आता आपण बनवणार आहोत चिकन पॉकेट्स. त्याच्यासाठी लागणारं पहिले साहित्य बघून घेऊया, नंतर बघूया कृती. लागणारं साहित्य आहे कांदा, चिकनचे पीसेस, उकडून घेतलेलं अंड, मैदा, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, शोपेची पूड, जिरा पूड, बेकिंग पावडर, गरम मसाला, लिंबू, धणे पावडर, अंड, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. इथं जो गरम मसाला मी वापरतोय तो पहिल्या रेसिपीत आपण जो बनवला होता तोच वापरतोय मी. तोच वापरणार इथे म्हणजे आपल्याकडे दोन्हीकडे आपल्याला त्याचा वापर होईल. पण घरी इतर गरम मसाला जो असतो तो वापरला तरी चालेल. ठीक आहे. आणि आपण काय करणार आहोत, पॉकेट्स करणार आहोत आणि त्याला डीप फ्राय करायचं, आपल्याला तळायचे ते पॉकेट्स. तर पॉकेट्ससाठी 2 गोष्टी लागणार आहे, एक तर वरचं आवरण आणि आतलं स्टफिंग. तर दोन्ही पण आपण करूया. आवरणासाठी आपल्याला एका बाउलमध्ये या 2-3 गोष्टी आहेत त्या मिक्स करायच्या आहेत. एक अंड घेतलेलं आहे, मैदा एक छोटी वाटी आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर. 1 वाटी आपण जर मैदा घेतला असेल तर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतोय. हे दोन्ही गोष्टी मी मिक्स केलेल्या आहेत. थोडंसं मीठ. बरं, आता याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकणार आहे. आता बेकिंग पावडर टाकण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण याचं जे आवरण करणार आहोत ती करताना याच्यामुळे बेकिंग पावडर टाकल्यामुळे त्याला एक सॉफ्टनेस येतो, एक छान असा मऊपणा त्याला येतो. त्याच्यामुळे मी बेकिंग पावडर याच्यात थोडीशी टाकणार आहे. सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. गुठळा व्हायला नको त्या दृष्टीने सगळं मी व्यवस्थित एकत्र करतोय. थोडं पाणी लागेल अजून. बस. कॉर्नफ्लॉवर टाकतं खाली. चला, हे मिक्सचर तयार झालेलं आहे आपलं. आणि आता गॅस ऑन करूया. थोडंसं तेल टाकतोय. असं तेल लावून घेतलंय याला आणि एक पळी हे मिक्सचर घेऊया आपण आणि ते टाकायचं आपल्याला. छान हे पॅनकेक असे करून घ्यायचे आपल्याला. त्याला थंड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्टफिंगसाठी इथे आपण गॅस चालू करूया आणि थोडंसं ऑइल घेणार आहे मी.
याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कांदा, कांदा परतून घेतोय आपण. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चिकन आणि या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हळद आहे, तिखट आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात टाकणार आहोत आता. बस हा गॅस बंद करूया आपण आणि हे स्टफिंग तयार करून घेऊया आपण. कांदा परतला गेलेला आहे. त्याच्यात मी टाकणार आहे थोडी हळद, लाल तिखट, चिकन. एक अर्धी वाटी चिकन घेतलेलं आहे मी. अर्धी वाटी त्याचे बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे ड्राय स्पायसेस, थोडीशी धणेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, मीठ, शोपेची पूड. याने त्याला फ्लेवर टेस्ट छान येते. त्याच्यात टाकूया आपण उकडून घेतलेले अंडे, थोडासा लिंबाचा रस. टेस्टी हे सारण होणार आहे, एकदम टेस्टी असं. कोथिंबीर. बस झालेलं आहे. बस तर मी गॅस बंद करतोय. याला मी थोडं थंड करून घेणार आहे. आपण करतोय चिकन पॉकेट्स. त्याच्यासाठी आपण मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंडं मिक्स केलं, त्याच्यात थोडंसं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ टाकलं आहे, थोडंसं पाणी टाकलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून हे पॅनकेक्स तयार करून घेतलेले आहेत. हे आवरणासाठी आपण तयार करून घेतलेले आहेत. आणि नंतर आपण चिकनचं एक मिक्स तयार केलं. त्याच्यामध्ये आपण बाकीच्या म्हणजे चिकन, बॉइल्ड एग्स वगैरे सगळे टाकलेले आहेत. आपले जे मसाले आहेत ते सगळे टाकलेले आहेत आणि ते मिक्सचर तयार करून आपण थंड करून घेतलेलं आहे. आता ज्या मिक्सचरमधनं आपण हे जे आवरण केले होते त्याच मिक्सचरचा पण आपण परत वापर करणार आहोत. तर हे पॉकेट जे आपण बनवणार आहोत ते याच्यात भिजवून नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहोत. यस. त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी त्याला पूर्ण असं कव्हर करायचं आहे. ब्रेड क्रम्स आपण प्लेटमध्ये घेतलेले आहेत. याला मी या मिक्सचरमध्ये बुडवतोय आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहे. बस याला आपला रोल करायचा आहे. आता परत एकदा भिजवतोय म्हणजे थोडंसं कोटिंग व्यवस्थित होईल त्या दृष्टीने. हा मस्त होत आहे ते कुरकुरीत. मस्त झालाय कुरकुरीत. बस झाला. हा तिसरा आता पीस पण मी टाकलेला आहे. ह्याला मी व्यवस्थित तळून घेतो, कुरकुरीत तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन पॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, चिकनचे तुकडे, उकडलेलं अंड, मैदा, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, बडीशेप पूड, जिरेपूड, बेकिंग पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस, धणेपूड, अंड, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये एक अंड फोडून त्यामध्ये एक छोटी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, मीठ, बेकिंग पावडर आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅनवर तेल गरम करून त्यावर हे मैदा आणि अंड्याचं मिश्रण घालावं आणि पॅनकेक्स तयार करून ते थंड करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हळद आणि तिखट परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये अर्धी वाटी चिकनचे तुकडे, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, बडीशेप पावडर, उकडलेलं अंड, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. तयार केलेल्या पॅनकेक्सवर हे सारण घालावं. पॅनकेक्सचा रोल करून घ्यावा. हे रोल मैदा आणि अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवावेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत.
आजकाल फूड ब्लॉग्स म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा किंवा पुस्तकं म्हणा याच्यातनं भरपूर रेसिपी अवेलेबल आहेत. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की एखाद्या रेसिपी किंवा एखाद्या पद्धतीची कुकिंगची पद्धत जी आहे त्याची सुरुवात कशी झाली असेल आणि ती कोणी केली असेल. ज्या मंडळींनी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी केली असेल आणि ती सुरुवात केली असेल ती मंडळी खरंच ग्रेट आहे. आज मला हा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये मी शेफ देवव्रत म्हणून तुमच्यासमोर रेसिपीज प्रेझेंट करू शकतो. पण ज्या मंडळींनी त्याची सुरुवात केली होती कधीतरी केली असेल त्या मंडळींना तेव्हा तसा कुठलाही प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता. तर त्या सगळ्या मंडळींना आजचा मी एपिसोड डेडिकेट करतो कारण की त्यांनी याच्यावरती कामं केली त्याच्याचमुळे आपण सगळे इथे येऊ शकतो. आपण इंटरॅक्शन करू शकतो, वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करू शकतो. तुम्ही पण करू शकता आणि तुम्ही पण शेअर करू शकता. तर मंडळी नुसतं डेडिकेट करून चालणार नाही तर त्यांच्या या प्रयत्नांमध्ये आपण भर घातली पाहिजे. मी माझ्या पद्धतीने करतोच आहे. तुम्ही पण तुमच्या रेसिपीज शेअर करा. तुमचा पण फीडबॅक या रेसिपीजबद्दल तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघत असतो. त्याच्यामुळे ताबडतोब पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. माझ्या मैत्रिणीची बहीण आणि तिचा नवरा हे दोन्ही पदार्थ खाऊन खूप खुश झाले होते. आय होप तुम्हाला पण ते पदार्थ आवडतील आणि तुम्ही पण ते नक्की करून बघाल. पुढच्या आठवड्यात परत 2 मस्त रेसिपीज घेऊन तुमच्या भेटीला परत येणार आहे मी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी